निजस्वार्थ त्या नाही. निवृत्तीचा पाया भरती प्रवृत्तीच्या डोल्हाऱ्या भवती. परमार्थाचे मंदिर उभारिती भक्ता उद्धरिती सहजगती. धर्मकार्य धर्म जागृती करूनी अवतार कार्य संपादिती. होता निज कार्य परिपूर्ती अवतार समाप्ती करितात. सकल जगदानंद करू प्रत्यगात्माची परमेश्वरू. जो परमेश्वरू तोची गुरु तोची शंकरू सुख करू. तोची तो निरतिशय प्रेमास्पद नित्य निरंतर अभेद. नेणे जो देशकाल वस्तुभेद परिच्छेदातीत जो. परा पश्यन्ति मध्यमा वैखरी वाणी वर्णिता थकल्याचारी. नेती नेती ती घेतली हारी वेदी चातुरी चालेन. लाजली षट्शास्त्रे षड्दर्शने थकली पुराणे आणि कीर्तने. अखेर काया वाचा मने ठरली नमनेची साधने. ऐसिया संत साईचे चरित्र लीला जयाच्या अत्यंत विचित्र. परिसोनी जयाच्या कथा पवित्र पावन श्रोत्र होऊत का. तोची चालक सकलेंद्रिया बुद्धी देई ग्रंथ रचाया. यथाक्रम चरित्र सुचाया अनायासे कारण तो. तो सर्वांचा अंतर्यामी बाह्याभ्यंतर सर्वगामी. मग हे काळजी करावी कामी व्यर्थ रिकामी किमर्थ. गुण एक एक तयाचे आठविता पडे वृत्तीसी ताटस्थता. येईल वाचेसी कैसा तो वर्णिता दृढ मौनता तत्कथन. घ्राणे सुमन हुंगावे त्वचा शीतोष्ण स्पर्शावे. नयने सौंदर्य सुख घ्यावे सुख व्हावे आपापणा. जिव्हा शर्करेचा स्वाद जाणे परी नेणे अनुवाद. तैसाची साई गुणानुवाद करू विशद नेणे मी. सद्गुरुचे चिजव येई मन तोची स्वये देई प्रेरणा. अनिर्वचनीयाचे निर्वचन स्वजन करवी करवी तो. हा न केवळ शिष्टाचार बोल हे न केवळ उपचार. मनोभावाचे हे उद्गार अवधानादर प्रार्थितो. जैसे गाणगापूर नृसिंहवाडी जैसे औदुंबर वा भिल्लवडी. तैसेची पवित्र गोदेचे थडी क्षेत्र शिरडी प्रसिद्ध. गोदावरीचे पवित्र तीर गोदावरीचे पवित्र नीर. गोदावरीचा शीत समीर ही भवतिमिर नाशक. गोदावरीचे महात्म्य रुचिर प्रख्यात जे अखिल जगतीवर. एकाहूनी एक धुरंधर संत प्रवर तेथे झाले. अनेक तीर्थे या गोमती तीरी अघविनाशक जेथील वारी. भवरोग स्नाने पाने निवारी पुराणांतरी वर्णिले. ते हे गोदा अहमदनगरी कोपरगाव तालुक्या भीतरी. कोपरगावाची शेजारी मार्ग देई शिरडीचा. गोदा वळंघूनी पैलतीरी सुमारे 3 कोसावरी. तांगा प्रवेशता निमगावा भीतरी समोर शिरडी दिसतसे. निवृत्ती ज्ञानदेव मुक्ताबाई नामा जनी गोरा गोणाई. तुका नरहरी नरसी भाई सजन कसाई सावता. पूर्वी संत होऊन गेले सांप्रतही ते बरेची झाले. वसुधैव कुटुंबी भले आधार रंजल्या गांजल्यांचे. रामदास संत प्रवर सोडूनिया गोदा तीर. प्रकट झाले कृष्णा तटाकावर जगदुद्धारा कारणे. तैसेची हे योगेश्वर साई महान शिरडीची पुण्याई. जगदुद्धाराची ये पायी गोदे ठाई अवतरले. परीस लोहादे कनकस्थिती तया परिसा संता उपमिती. संतांची परी अलौकिक कृती निजरूप देती भक्ता ते. सांडूनिया भेदभाव स्थिरचर अवघे ब्रह्मस्वभाव. आपणासी हे विश्वविभव अखंड वैभव ब्रह्माचे. ऐसे अखिल विश्व जेव्हा
मीच मी हे प्रबोधेल तेव्हा, मग त्या सुखाचा काय सुहावा, परम सद्भावा पावेल. ऐसे मी पण जेव्हा पावावे, वैर ते करावे कोणासवे, किमर्थ वा कवणासी भ्यावे, अन्यची ठावे जव नाही. दामाजी जैसे मंगळवेढी, समर्थ रामदास सज्जनगडी, नृसिंह सरस्वती जैसे वाडी, तैसेची शिरडी साईनाथ. परम दुर्घट आणि दुस्तर, जिंकिला जयाने हा संसार, शांती जयाचा अलंकार, मूर्त भांडार ज्ञानाचे. वैष्णवांचे हे माहेर घर, उदारांचा हा उदार, परमार्थ करणाचा अवतार, साराचे सार हा साई. प्रीती नाही नाशिवंती, आत्मस्वरूपी रंगली वृत्ती, लक्ष एक परमप्राप्ती, काय ते स्थिती वर्णावी. ऐहिकाचा न उत्कर्षापकर्ष, आमुत्रिकाचा न हर्षामर्ष, अंतरंग निर्मल जैसा आदर्श, वाचा वर्षत अमृत सदा. राजा रंक दरिद्री दीन, जयाचे दृष्टी समसमान, स्वयं ठावान मानापमान, भूती भगवान भरलेला. जना सवे बोले चाले, पाही मुरळ्यांचे नाच चाळे, गज्जल गाणे ऐकता डोले, रेसन हाले समाधी. अल्ला नामाची जया मुद्रा, जग जागता जया ये निद्रा, जागे जगासी लागता तंद्रा, शांत समुद्रा सम उदर. आश्रम निश्चय काही न कळे, काही निश्चित कर्माना तळे, बहुधा बैसल्या ठाईचा नढळे, व्यवहार सगळे जो जाणे. दरबाराचा बाह्य थाट, गोष्टी सांगे 360, ऐसा जरी नित्याचा थाट, मौनाची गाठ सोडीना. भिंतीस टेकून उभे असती, सकाळ दुपारा फेरी फिरती, लेंडीवरी वा चावडीस जाती, आत्मस्थिती अखंड. न जाणू कवण्या जन्मांतरी, कवण्या प्रसंगी कवण्या अवसरी, केले म्या तप कैशिया परी, घेतले पदरी साईने. हे काय म्हणावे तपाचे फळ, तरी मी तो जन्माचा खळ, साईच स्वये दीनवत्सल, कृपा ही निश्चळ तयाची. सिद्ध कोटीत जरी जनन, साधका ऐसे तयाचे वर्तन, वृत्ती निरभिमान अतिलीन, राखी मन सकळांचे. नाथाही जैसे पैठण, ज्ञानदेवाही आळंदी जाण, तैसेची साईंनी शिरडी स्थान, महिमा संपन्न केले की. धन्य शिरडीचे तृणपाषाण, अनायासे जया अनुदिन, घडले बाबांचे चरणचुंबन, पदरज धारण मस्तकी. शिरडीच आम्हा पंढरपूर, शिरडीच जगन्नाथ द्वारका नगर, शिरडीच गया काशी विश्वेश्वर, रामेश्वर ही शिरडीच. शिरडीच आम्हा बद्रिकेदार, शिरडीच नाशिक त्र्यंबकेश्वर, शिरडीच उज्जयिनी महाकाळेश्वर, शिरडीच महाबळेश्वर गोकर्ण. शिरडीत साईचा समागम, तोची आम्हा आगम निगम, तोची सकळ संसारोपशम, अत्यंत सुगम परमार्थ. समर्थ साईंचे जे दर्शन, तेणेची आम्हा योग साधन, करिता तयासी संभाषण, होय क्षालन पापाचे. तयांचे जे चरण संवाहन, तेची आम्हा त्रिवेणी स्नान, तयांचे चरण तीर्थ सेवन, तेची निर्मूलन वासनांचे. तयांचे जे आज्ञापन, तेची आम्हा वेदवचन, तयांच्या उदी प्रसादाचे सेवन, पुण्यपावन सर्वार्थी. साईची आम्हा परब्रह्म, साईची आमुचा परमार्थ परम, साईची श्रीकृष्ण श्रीराम, निजाराम श्री साई. साई स्वये द्वंद्वातीत,
कधी न उद्विग्न वा उल्लसित सदैव निजस्वरूपी स्थित सदोदित सन्मात्र शिरडी केवळ केंद्रस्थान क्षेत्र बाबांचे अतिविस्तीर्ण पंजाब कलकत्ता हिंदुस्थान गुजरात दख्खन कानडा शिरडीची साईची समाधी तीची अखिल संतांची मांदी जेथील मार्ग क्रमिता प्रतिपदी तुटते ग्रंथी जीवाची सार्थक जन्म आलियाचे केवळ समाधी दर्शन साचे मग सेवेसी जयांचे आयुष्यवेचे भाग्यतयांचे कायवानू मशीद आणि वाडियावरी सुंदर निशाणांच्या हारी फडकती उंच गगनोदरी पालवती करी भक्तासी बाबा महंत प्रसिद्ध कीर्ती गावोगावी पसरली महती कोणी तया सत्श्रद्धा नवसिती दर्शने निवती जन कोणी कोणाचे कैसे हि मनोगत असो बुद्धी शुद्ध वा कुत्सित दर्शन मात्रेची निवे चित्त जन विस्मित अंतरी पंढरीत विठ्ठल रखुमाई यांच्या दर्शनी जी नवलाई तेची विठ्ठल दर्शन देई बाबा साई शिरडीत कोणासी वाटल्या ही अतिशयोक्ती ऐकावी गवळी बुवांची उक्ती जयासी दृढ विठ्ठलाची भक्ती संशय निवृत्ती होईल पंढरीचे हे वारकरी जैसी वर्षासी पंढरीची फेरी तैसीची करती हे शिरडीची वारी प्रेम भारी बाबांचे गर्दभ एक बरोबर शिष्य एक साथीदार जिव्हा रामकृष्ण हरिगजर करी निरंतर बुवांचे 95 वर्षे वयास चातुर्मासी गंगा तट निवास पंढरपुरी अष्टमास भेटी वर्षास बाबांची बाबांकडे पाहात पाहात म्हणावे यांनी होऊनी विनत हा चितो मूर्त पंढरीनाथ अनाथनाथ दयाळ धोत्रे नेसूनी रेशीम कानी होतील काय संत कोणी करू लागती हाडांचे मणी रक्ताचे पाणी निज कष्टे हुकाचा काय होईल देव हाची हो प्रत्यक्ष पंढरी राव जग वेडे रे वेडे हा दृढ भाव ठेवून देव लक्षावा जया पंढरी नाथाची भक्ती ऐसिया भगवत भक्ताची हे उक्ती तेथ मज पामराचा अनुभव किती श्रोता प्रतीती पहावी नामस्मरणी मोठी प्रीती अल्ला मालिक अखंड वदते नाम सप्ताह करवून घेती दिवस राती सन्मुख आज्ञा एकदा दास गणूला नाम सप्ताह मांडावयाला होता गणुदास वदती तयाला विठ्ठल प्रकटला पाहिजे बाबा तव छातीस हात लाविती दास गणूसी निक्षूनी वदती हो हो प्रकटेल विठ्ठल मूर्ती भक्त भावार्थी पाहिजे डाकुरनाथाची डंकपुरी अथवा विठ्ठलरायाची पंढरी ती ही चरण छोड द्वारका नगरी जाणेन दूरी पहावया विठ्ठल काय एकांतीचा उठून येणार आहे दुसरा कुठून भक्त प्रेमे उत्कटून येथेही प्रकटून राहील पुंडलिके वडिलांची सेवा करून भुलविले देवाधिदेवा पुंडलिकाच्या त्या भक्तिभावा विटे विसावा घेतला असो होता सप्ताहाची समाप्ती झाली म्हणती दासगणू प्रती शिरडीस विठ्ठल दर्शन प्राप्ती ही घ्या प्रतीती बाबांची एकदा काका साहेब दीक्षित नियमानुसार प्रातस्नात असता आसन स्थित ध्यानस्थ दर्शन पावत विठ्ठलाचे पुढे जाता बाबांचे दर्शन नवल बाबा पुसती तयांना विठ्ठल पाटील आला होता ना भेट झाली ना तयाची मोठा पळपुट्या बरे तो विठ्ठल मेख मारून करी त्या अढळ दृष्टी चुकवून काढील पळ होता पळ एक दुर्लक्ष
हा तो प्रातःकाळी प्रकार, पुढे जेव्हा भरली दुपार, पहा आणिक प्रत्यंतर, विठ्ठल दर्शन सोहळा. पंढरपूरच्या विठोबाच्या छब्या 5-25 साच्या, घेऊन कोणी बाहेर गावीचा, विकावयाच्या इच्छेये. सकाळी ध्यानी आली जी मूर्ती, तियेचीच संपूर्ण होती प्रतिकृती. पाहुनी दीक्षित विस्मित चित्ती, बोल आठवती बाबांचे. दीक्षित तव अतिप्रीती, विकणारासी मोल देती. छबी एक विकत घेती, भावे लाविती पूजेसी. विठ्ठल पूजनी साईचा आदर, आणि एक कथानक सुंदर. परिसा बहु श्रवण मनोहर, आनंद निर्भर मानसे. भगवंतराव क्षीरसागर, वडील विठ्ठल भक्त प्रवर. पंढरपुरासी वारंवार, फेरी वरचेवर करीत. घरात होती विठ्ठल मूर्ती, वडील पंचत्व पावल्यावरती. जाहली पूजा नैवेद्य समाप्ती, श्राद्ध तिथीही राहिली. नाही वारीची कथा वार्ता, भगवंतराव शिर्डीसी येता. बाबा आठवूनी तयाचा पिता, म्हणती तो होता दोस्त माझा. हा त्या माझ्या स्नेह्याचा सुत,